अपने एयरटेल मोबाइल पर ही पाइए अनलिमिटेड इंटरनेट कनेक्शन एयरटेल नेट ऑन फोन सर्विस के साथ। जैन घेतलं का जैन का घेतला नाही जमाने घेतला ते घेतला नाही सगळं परत दिला आम्ही दोघं त्याला घेतलं सगळं परत दिला हे कुणी काय घेतलं तर पैसे बुवा हे बुवा 20-21 कोणी द्यायसाठी जाऊन नका लागतो पुढे नाही तू हा काय करतो वागोलकरा नाव तरी आहे तुमचं नाव नाही म्हणून तरी देऊन टाका वागोलकर जाऊन पीस उकटतो माहिती आहे ना अजूनही उघडतात काची टाकले पीस लोक करतो आगलो करतो जेव टाका बुवा वागोलकरा नाव कॅसेट पण येते आणि कॅसेट चालले आपल्या काय करा ना परत पहिलं असं पण आम्हाला माहित नाही का मग आला गाडी चालू मग तुमचं तो पैसे पहिले द्यायचे मग पाठी मागे घ्या पुण्यभूमीवर तू हा वार्ता करता बरं जोरात भगवान सोनवणे ज्ञानेश्वर मंदिर व्यवस्थापक म्हणून काम करतो आणि हे उद्या आलं तुमचं हे देवस्थान गावाचं नाव काय नेवासा आणि तुमचे जे आता गुरुजी उभे आहेत त्यांचं नाव काय जो दारावर उभे आहेत त्याचं दारपालचं नाव काय कडूपाटी गुडू पाटील साहेब इकडे बघा जरा तुमचं नाव काय कडू पाटील रामभाऊ पाटील कडू किती वर्षापासून इकडे आहात 3-4 वर्षापासून आणि या देवस्थानाचं नाव काय ज्ञानेश्वर महाराज ओके किती वर्षापासून आहे हे किती वर्षापासून आहे हे मंदिर का हो मंदिराचं ते प्राचीन पोलीस पाटील म्हणून आहेत पोलीस पाटील बाबुळखेडा तालुका नेवासा आणि मी नेवासा तालुका पोलीस पाटील संघटनेच्या कमिटीवर आणि अहमदनगर जिल्हा पोलीस पाटील संघटनेवर सुद्धा मी काम करतो आणि गुरुपटे इथे काय तुम्हाला बिजागी मिळते बिजागरी मिळत नाही मी सेवा करतो वा 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 धन्यवाद विनामूल्य सेवा करतो व्हेरी गुड आणि किती शेती आहे तुमच्याकडे शेती तर आहे करे बापरे या ठिकाणी निर्मित झाला आणि त्याचबरोबर माऊली या ठिकाणी त्यांची अभंग गाथा त्याचप्रमाणे अमृतानुभव असे हरिपाठ इत्यादी काव्य आणि असं सर्व या भक्तांना सर्व महाराष्ट्रीय संतांना एक आदर्श असा भक्तिमार्ग या ठिकाणी स्थापन केला आणि तेव्हापासून या भक्तिमार्गाचं संपूर्ण महाराष्ट्रभर या ठिकाणी त्यांनी सर्व हे भाविक त्याचा लाभ घेत आहेत हे पवित्र असं स्थान गेली 600 वर्ष निर्दिष्ट आवश्यक या ठिकाणी होतं आणि त्यानंतर या स्थानाचा जीर्णोद्धार वैकुंठवासी बनसी महाराज तांबे यांच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आला त्यांनी संपूर्ण परिसरामध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रीय पंचांकडून मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी देणगी मोठी मदत या ठिकाणी गोळा केली आणि असा भव्य दिव्य रम्य परिसर हा त्यांनी निर्माण केला त्यांना त्यांच्या काळामध्ये असणारे वैकुंठवासी सोनपंत दांडेकर यांनीही त्या ठिकाणी त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केलं मोठं सहकार्य केलं आणि ते त्यांचे गुरु असल्यामुळं त्यांनी त्यांना मोठा सन्मान या ठिकाणी देऊन मामाच्याच हस्ते या ठिकाणी या मंदिराचा जीर्णोद्धाराचा कार्यक्रम या मंदिराचा कलशाचा कार्यक्रम त्यांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न झालेला आहे आणि तेव्हापासून जवळजवळ 50 वर्ष या स्थानावर ज्ञानेश्वरी पारायण गेले 49 वर्ष आम्ही आता नुकतंच साजरे केले श्रावणमध्ये वैकुंठवासी वंशी महाराज तांबे यांनी घालून दिलेल्या मार्गाप्रमाणे भगवान श्रीकृष्ण आणि माऊलींचा जन्मोत्सव असे दोनही कार्यक्रम या ठिकाणी आता नुकतेच संपन्न होत आहे पुढील वर्षी या सप्ताहाचं जवळजवळ 50 वर्ष आम्ही मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी साजरे करणार आहोत त्याचबरोबर या स्थानावर इतरही कार्यक्रम गाथाचं पारायण या ठिकाणी होतं त्याचप्रमाणे बाबा गेल्यानंतर त्यांच्या पुण्यतिथीचा सोहळा या ठिकाणी साजरा केला जातो आणि
दर वद्य एकादशीला या ठिकाणी 40 ते 50 दिंड्या या ठिकाणी येतात आणि त्यामध्ये गावोगावून 200, 400, 500 असे भाविक त्या दिंडीमध्ये सहभागी होऊन या स्थानावर दर्शनासाठी येतात आणि सायंकाळी या ठिकाणी साजरं होणारं वद्य एकादशीचं कीर्तन त्याचाही लाभ सर्व भाविक या ठिकाणी घेतात. अशा पद्धतीनं हे सर्व महाराष्ट्राला नवे सर्व देशाला अत्यंत मोलाचं मार्गदर्शन करणारं हे ज्ञानपीठ या ठिकाणी आहे आणि म्हणून या स्थानाला अत्यंत आगळंवेगळं अशी पवित्र असं महत्त्व या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे आणि म्हणून आपणाला सर्वांना या भाविकांना आणि वेळोवेळी जे काही या ठिकाणी निधी जमा होतो त्या पद्धतीने या ठिकाणी आम्ही त्यांचा सोयी करण्याचा प्रयत्न करतो. आभार. चालू करा. तू आला ना गेल्या वर्षी सिटीमध्ये बघा.
झालं प्रतिनिधी आहात? किती वर्ष झालं प्रतिनिधी आहात? 30 वर्ष. या पवित्र भूमीचं गर्दी कधी असते? या ठिकाणी गर्दी कधी असते? प्रत्येक एकादशीला. अच्छा. आणि साधारण किती लोक असतात? साधारण किती लोक असतात? जवळजवळ 50,000 लोक. आणि तसं वारकरी मंडळी भरपूर असते इथे. वारकरी मंडळी भरपूर असते तशी. हो, वारकरी भरपूर. सगळे जवळजवळ 50-60 दिंडी आहेत. वारे वा वा. आणि आजूबाजूच्या आजूबाजूच्या प्रत्येक गावाच्या दिंडी आहेत. आणि इथे तसा तुझा जो गाभारा आहे हा इथे किती वर्षापासून आहे? कोण? देवस्थान किती वर्षापासून आहे? देवस्थान